आपण बघितलं की नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर उत्सुकता होती मंत्रिपदासाठी. महायुती सरकारमध्ये तीनही पक्षांच्या प्रत्येक नेत्याला असं वाटत होते की आपल्याला मंत्रिपद नक्की मिळेल. अनुभवाच्या जोरावरती, प्रत्येक वेळेस निवडून येण्याच्या मार्जिनवरती आणि आपण सतत निवडून येतो आहे या कॉन्फिडन्सवरती प्रत्येकालाच वाटत होते की मी मंत्री होणार. परंतु काल आपण बघितलं की सर्वांची ही उत्सुकता संपली. त्यानंतर डिक्लेअर झाले ते मंत्रिपदाची नावे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिंदे गटातील कोणकोणत्या आमदारांना मंत्रिपदे मिळाली आणि कोणाकोणाचा पत्ता कट झाला. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील आमदारांनी 57 जागेवरती विजय मिळवला. काल नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण झाला. त्यामध्ये शिंदे गटाला तब्बल 11 मंत्रिपदे मिळाली, तर शिंदेंना एक सेपरेट मंत्रिपद मिळेल, म्हणजेच एकूण 12 असे मंत्री असतील. तर आपण बघूया की कोणकोणत्या जिल्ह्यांना मंत्रिपदे मिळाली. सर्वप्रथम गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातून येतात. त्यानंतर आहे दादा भुसे. राजकारणाचा तगडा अनुभव असलेले दादा भुसे हे नाशिक मतदारसंघातून येतात. यांचा मतदारसंघ मालेगाव बाह्य आहे. त्यानंतर येतात संजय राठोड, हे यवतमाळ मतदारसंघातील आहे. त्यानंतर आहे प्रकाश आंबेडकर, हे कोल्हापूर येथून येतात. यांचा मतदारसंघ राधानगरी हा आहे. त्यानंतर येतात रत्नागिरीचे उदय सामंत. उदय सामंत यांनाही राजकारणाचा तगडा अनुभव आहे. मागच्या मंत्रिमंडळातही यांना मंत्रिपद होते. त्यानंतर येतात शंभूराज देसाई, हे सातारा विधानसभा मतदारसंघातून येतात. मागच्या वेळेसही यांना मंत्रिमंडळात स्थान होते आणि स्वच्छ प्रतिमा असेच त्यांचं कार्य आहे. त्यानंतर आहेत संजय शिरसाट. प्रत्येकालाच उत्सुकता होती की छत्रपती संभाजीनगर येथून कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळते, कारण की शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. इथून यावर्षी संजय शिरसाट यांचा नंबर लागला. पुढे आहे प्रताप सरनाईक, हे ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघातून येतात. त्यानंतर आहे भरत गोगावले. भरत गोगावले हे एकनिष्ठ शिवसैनिक आहे. ते रायगड जिल्ह्यातून येतात. आणि त्यानंतर 2 मंत्रिपदे हे राज्यमंत्रीपदे म्हणून मिळाली. त्यापैकी एक आहे आशिष जयस्वाल आणि दुसरे आहे योगेश कदम. मित्रांनो, अशा पद्धतीने शिंदेसहित 12 मंत्रिपदे ही शिवसेनेला मिळाली. शिंदेंनी अब्दुल सत्तार तसेच दीपक केसरकर या 2 दिग्गज नेत्यांचा पत्ता कट केला. पाठीमागच्या काळात जर यांचा इतिहास बघितला तर हे दोन्ही मंत्री वादात राहिलेले आहे. दोघांवरतीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तर दीपक केसरकर यांना शिक्षक भरती प्रॉपर केली आली नाही, त्यामुळे ते पूर्णपणे वादात राहिले. तर अब्दुल सत्तार यांचा ओव्हर कॉन्फिडन्सही त्यांना नडला असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि शेअर नीती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.